गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये सातत्याने महापुरुषांना लक्ष्य करून त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्याचं प्रमाण हे भाजपवाल्यांनी प्रचंड वाढवलेलं आहे। आज चंद्रकांत पाटलांचं आलेलं विधान हे त्या पुढची शृंखला आहे। मला कळत नाही की हे भाजपवाले नेमका कुठल्या दर्जाचा कडक गांजा वापरतात की ज्यांना एखादं सामाजिक उपक्रम सुरू करण्यासाठी महापुरुषांनी लोकांकडनं घेतलेल्या देणग्या आणि भीक यामध्ये फरक कळत नाही का? निश्चितपणे त्यांना फरक कळतो, परंतु ते जाणीवपूर्वक ह्या महापुरुषांची अवमानना करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत। चंद्रकांत पाटलांना मानसिक आजार झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या सकट राज्यपाल असतील किंवा भाजपचे इतर मंत्री असतील किंवा इतर पदाधिकारी असतील जे सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत आणि म्हणून या सगळ्या वेड्यांना एकदा मनोरुग्णालयात दाखल करणे गरजेचं आहे। त्यांना चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे असं आम्ही समजतो। ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या संदर्भातली वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य जाणीवपूर्वक महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करायचं, या महाराष्ट्रात कुठल्याही निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत, त्या न्यायालयाच्या अडवून धरायच्यात, विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही, हे सरकार बेकायदा आहे ते कसं चालतंय ह्यावर कोणी काही प्रश्न विचारू नये आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महापुरुषांच्या संदर्भातली वेगवेगळी वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा यांचा मानस आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि आता त्यामध्ये नव्याने एक नाव जे आता जोडण्यात आलेलं आहे ते कर्मवीर भाऊराव पाटलांचं आहे। ज्या पद्धतीने भाजपवाले हे सगळं घडवत आहेत त्यामागं त्यांची मानसिकता ही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याची आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या सगळ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि मागणी करतो सरकारला की चंद्रकांत पाटलांसहित इतर जे भाजपचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ज्यांनी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने महापुरुषांच्या विरोधात टीका टिप्पण्या करून महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना ठाणे आणि नागपूरच्या वेळेच्या अस्पताळामध्ये दाखल केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो भीक मागून आम्ही त्यांच्यासाठी पाठवायचा प्रयत्न करू असं आवर्जून मी या प्रसंगी सांगतोय। पुन्हा एकदा भाजपच्या या मानसिकतेचा आम्ही निषेध व्यक्त करतो।